नमस्कार. बघा आता आज निकाल लागला. माननीय महायुतीचे तिन्ही लाडक्या बहिणीचे भावांचा विजय झाला आहे. आता या ठिकाणी जे पुढची गोष्टी आहेत आणि महिलांसाठी ज्या घोषणा इलेक्शनच्या पूर्वी केल्या होत्या त्या 3 महत्त्वाच्या गिफ्ट, त्या 3 महत्त्वाच्या योजना ते ही महिलांना मालामाल आणि आत्मनिर्भर करणारे आहेत. ते पण पैशाच्या बाबतीमध्ये असेल, कुटुंबाच्या बाबतीमध्ये असेल, त्या 3 योजना शासन हे मोठ्या प्रमाणामध्ये राबवणार आहे. काही योजना पूर्वी राबवलेल्या आहेत पण त्याचा उपयोग त्यावेळेस झाला नाही आचारसंहितेमुळे आणि ते पूर्णपणे लागू पण झालेल्या नाहीत त्यावेळेस. आता या इलेक्शनच्या निकालानंतर, विजयानंतर मुख्यमंत्री साहेबांचं जे स्वप्न आहे ते तुम्ही पूर्ण केलं. तुम्हाला त्यांनी जे साथ गाठली होती मताची ते तुम्ही पूर्ण केलं. ते बोलले होते तुम्ही आम्हाला जसं बळ द्याल तसं आम्ही तुमच्यासाठी कामं करू. पण तुम्ही बळ नाही दिलं, तुम्ही त्यांचा रेकॉर्ड ब्रेक करून टाकलं आणि ह्या रेकॉर्ड ब्रेकला हे मुख्यमंत्रीसुद्धा रेकॉर्ड ब्रेक योजना ही महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणीसाठी हे 100% आणणार. आता जे आपले व्हिडिओ असतात ते व्हिडिओ हा प्रूफ सहित असतात आणि सगळ्या काही गोष्टी ह्या रिअल असतात. आता बघा, प्रथमतः आपण लाडकी बहिणीविषयी बोलूया आणि तुम्हाला ते शेवटी ती योजना सांगणार आहे. ती योजना तुमच्यासाठी सगळ्यात महत्त्वाची असणार आहे. आता लाडकी बहिणीसाठी आतापर्यंत ज्या महिलांनी फॉर्म भरला, ज्यांचे फॉर्म अप्रूव्हल आहेत, पात्र आहेत, ज्या महिला पात्र आहेत, अशा सर्व महिलांचे एकही रुपया पेंडिंग पडणार नाही. आतापर्यंत तुम्हाला पैसे आले नसतील पण अशा सर्व महिलांच्या खात्यावरती पैसे टोटल येणार आहेत. कुठलाही पैसा त्यामध्ये राहणार नाही. प्रत्येक पैसे, प्रत्येक हप्ते महिलांच्या खात्यावरती, प्रत्येक हप्ते ते 1500पर्यंतचे. आणि 2100 आता हे इलेक्शननंतर तुम्हाला 600 रुपये हे केंद्राकडनं वाढीव निधी करून द्यायचं आहे आणि त्यासाठी ही 2100 रुपये तुमच्या खात्यावरती हे डिसेंबरपासूनचे पडणार आहेत. हा ठीक आहे. आणि पुढला विषय आहे तो म्हणजे ह्या लाडकी बहिणीच्या योजनेसाठी ज्या नवीन महिला काय असतील, नवीन मुली काय असतील, त्याकरता नवीन आता फॉर्म भरायचं ऑप्शन लवकर चालू होऊ शकतं. हे झालं लाडक्या बहिणीविषयीचं. तुम्हाला तुमचा एकही हप्ता बुडणार नाही. तुम्हाला तुमचे प्रत्येक पैसे हे व्यवस्थित तुमच्या अकाउंटला मिळणार आहेत. पण ज्याने कुणी अजून आपलं DBT वगैरे लिंक केलं लिंक करून घ्या. एक वेळेस आपलं बँकचं अकाउंट हे ओके ठेवा, आधार DBT सेटिंग करून लिंक करून, ठीक आहे. आणि पुढली बघा योजना, महाराष्ट्रामध्ये ज्या महिलांचं वय 18 वर्षे पूर्ण आहे त्या महिलांसाठी 20,000 पदाची खास करून महिलांची हे पोलीस भरती महाराष्ट्रामध्ये काढणार आहेत. आतापर्यंत भरती ही निघायची पण त्यामध्ये जागा ह्या कमी मुलींना असायच्या. पण यामध्ये बघा विशिष्ट खास करून एक अशी भरती निघणार आहे, त्या भरतीमध्ये 20,000 मुली हे भरती होणार आहेत. म्हणजे एक लाडकी बहीण तर लाडकी पोलीससुद्धा योजना जी आहे ती जास्तीत जास्त महिलांना सक्षम करणारी आहे आणि त्या महिलांना आत्मनिर्भर करणारी आहे, स्वतःच्या पायावरती उभे करणारी ती योजना असणार आहे. ते म्हणजे महाराष्ट्र शासनाची लाडकी ताई आणि लाडकी पोलीस योजना खास करून महिलांसाठीची. हे झाले 2. आणि तिसरी, महाराष्ट्रामधील प्रत्येक स्त्रियांना कामाची गरज आहे. काय गृहिणी असतात पण कामाची इच्छा भरपूर असते, काम करायची एक ओढ असते महिलांमध्ये. पण काय होतं, त्यांना विशिष्ट असं काम मिळत नाही आणि त्यांनी काय आपल्या घराच्या जबाबदारीमुळं, घरातील लेकराबाळाच्या जबाबदारीमुळं, रिस्पॉन्सिबिलिटीमुळं ते कामावरती जाऊ शकत नाहीत, ते काम हे करू शकत नाहीत. मग अशा महिलांसाठी ह्यापूर्वी बघा आपलं आचारसंहिता पडण्या अगोदर एक योजना आणली होती. ती योजना म्हणजे महिला सक्षम योजना. महिलांना सक्षम करण्यासाठी घरामधून एक 2 ते 4 तास काम करून एक विशिष्ट अशी रक्कम, महिना 12,000 रुपये हे कसे मिळतील याकडे शासन हे पाठपुरावा करत होतं ते आपल्या भागातील कंपन्यासोबत. आणि त्यावेळेस टाटा साहेबाचं निधन झालं. त्यानंतर टाटानं ऑफर दिली. त्या ऑफरमध्ये पुण्यातील महिलांना 1,000 महिलांना हे कामावर घेतलं गेलं. ते पण मानधनावरती जाण्याची येण्याची सोय, महिलांच्या कामानुसार त्यांना वेळेनुसार काम आणि तिथं एक टाईम जेवणाची सोयसुद्धा याच्यामार्फत केलेली आहे. म्हणजे महिलांना काम तर या ठिकाणी मिळणारच आहेत. आणि आता मित्रांनो आणि ताईंनो, बहिणींनो, सगळ्यात जे मोठी अनाऊन्समेंट आहे ती अनाऊन्समेंट ज्यावेळेस हे सरकार स्थिर होईल त्यावेळेस होणार आहे. ती अनाऊन्समेंट म्हणजे महिला बचत गटाला जीवनदान. सगळ्यात मोठं उद्देश जे होतं सरकारचं ते असणार आहे. महिलांचे जे गावागावामध्ये बचत गट आहेत त्या बचत गटांना कसं बळकट करता येईल, ते बचत गट कसं सक्रिय करता येतील पूर्ण,
आणि त्याच्या माध्यमातून महिलांना कसा उद्योग निर्माण करता येईल, त्यांना त्याचा व्यवसाय निर्माण करता येईल याकडे यांचं लक्ष असणार आहे. म्हणजे तुमचे जे अकाउंटला येणारे पैसे आहेत लाडक्या बहिणीचे, त्या अकाउंटला पैसे चालू असणारच आहेत, ते पैसे बंद होत नाहीत. आता तुम्हाला 5 वर्ष तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही. तुम्ही 5 वर्ष निवांत बिंदास्त राहा. तुमच्या खात्यावरती 21 येतील, नंतर 3,000 रुपये येतील, तुमच्या अकाउंटला पैसे येणारच आहेत. पण त्यापूर्वीची गोष्ट समजून घ्या ताईंनो, तुम्हाला ह्याच पैशाबरोबरती तुमच्या हाताला कामसुद्धा भेटणार आहे. ते काम तुम्हाला पार्ट टाईम जॉबच्या माध्यमातून असेल किंवा तुम्हाला काम हे तुमच्या गटाच्या माध्यमातून असेल, पण सर्व महिलांना काम हे मिळणार आहे. आणि सोबत एक पाठीमागे बघा एक न्यूज आली होती मोबाईलची, मोबाईल वाटप महिलांना होणार आहे. ते मोबाईल वाटपसुद्धा उमेदच्या महिलांना होतं. त्या महिला कुठल्या? उमेदच्या फक्त CPR महिना. पण या ठिकाणी याच्या माध्यमातून सर्व महिलांनासुद्धा या काळ्यामध्ये फोनचंसुद्धा वाटप होणार आहे. कारण महिलांसाठी, महिलांना सक्षम करण्यासाठी, महिलांच्या सुरक्षेसाठी शासन हे सर्वोपरी त्यापूर्वीही होतं, आताही आहे. आणि ह्या विजयानंतर शासन ही महिलांसाठी अजून खूप महत्त्वाच्या योजना आणणार आहे. तुम्हाला ते मी 3 ते 4 गिफ्ट सांगितलेले आहेत. पहिलं लाडकी बहीण योजनेमध्ये बळकटीकरण 21 रुपये रक्कम तुमच्या खात्यावर जमा होणार आहे. आणि प्रत्येक महिलांना आतापर्यंत ज्या महिलांना एकही हप्ता आला नाही त्या सर्व महिलांच्या खात्यावरती हे टोटली हप्त्याचे पैसे पडणार आहेत. त्यानंतर पुढली होती योजना ती म्हणजे महिला सक्षमीकरण योजना, त्यामध्ये महिलांना काम मिळणार आहे. त्यानंतर तिसरी होती ते म्हणजे महिलांच्या सुरक्षेकरता महिलांसाठी 20,000 महिला पोलिसांची भरती हे होणार आहे या काळामध्ये. आणि शेवटची होती ते म्हणजे बचत गटाच्या माध्यमातून प्रत्येक गावातील महिलांचं सक्षमीकरण करणं, लहान उद्योगाला गावातून चालना देणं. महिलांना काम हे गावातच मिळालं पाहिजे, ते आपल्या हक्काचं, त्यामुळं तो निर्णय येणार आहे. त्यानंतर महत्त्वाची गोष्ट आहे तो म्हणजे आता ज्या प्रकारे फक्त CPRला मोबाईलची सुविधा केलेली आहे, अशीच सुविधा हे पूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक महिलांना हे मिळू शकते. कारण शासन हे महिलांकरता सकारात्मक आहे. कारण त्यांना करण्यासाठी, त्यांना उत्साह येण्यासाठी, त्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी महिलांना जे त्यांना काही मतदान केलेलं आहे ते मतदान हेच त्यांच्याकडून पूर्णपणे काम करून घेईल. आतापर्यंत तुम्हाला किती पैसे आले तुम्ही खाली कमेंट करा. आणि तुम्हाला आतापर्यंत ह्या कोणत्या योजनेचे तुम्हाला पैसे मिळाले आहेत किंवा तुम्हाला लाभ मिळाले आहेत तुम्ही तेही सांगा. आणि काय करा, तुम्हाला एक वेळेस ह्यांचं अभिनंदन करायचं आहे. सर्वांनी अभिनंदन करा. ह्या नवीन त्रिकुटाचं, नवीन तुमच्या भावांचं हे आता नवीन पदभार स्वीकारतील. आणि तुमच्यासमोर मी अशीच माहिती घेऊन येत असतो. त्यामुळे लाईक करा, कमेंट करा. नमस्कार.